नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावण बनवतोय। बघा किती छान असे झालेत, मऊ झालेत आणि जाळी पण तितकी छान पडलेली आहे। नेहमीच इडली डोसा खाऊन कंटाळा येतो आणि कधी तर अशा वेगळ्या रेसिपी मी ट्राय करत असते। आता कोकण म्हटलं की घावण कसं कोकणातल्या लोकांना जास्त जमतं। आता मी काही कोकणातली नाही, परंतु हे असे पदार्थ बनवायला थोडंफार शिकते आणि हे जे काही अनुभवाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते। खूप प्रयत्न केल्यानंतर बारीक बारीक जे बारकावे आहे ते लक्षात यायला थोडा वेळ लागला आणि घावण जमायला पण तितकाच वेळ लागला। मैत्रिणींनो, 4 ते 5 वेळा घावण केल्यानंतर फसले आणि चुकले, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत तो शेअर नाही केला आणि आता मला घावण छान जमायला लागलेले आहेत। चला म्हटलं खूप साऱ्या टिप्ससहित हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। मैत्रिणींनो, हे संपूर्ण दिवस मौसूत राहतात आणि इतकं सांगायचं म्हणजे खूप छान अशी जाळी पडते, लुसलुशीत असतात, अगदी ओठाने खाता येतील असे हे लुसलुशीत घावण। बटाट्याची भाजी असो, खोबऱ्याची चटणी किंवा चहासोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतात त्यासोबत ते खाऊ शकता। चला, आज आपण तांदळाच्या पिठाची बनवतोय। आता तांदूळ कोणता घ्यावा मैत्रिणींनो, मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेतला तरी चालेल। तांदूळ गिरणीतून बारीक दळून आणायचा। सर्वात महत्त्वाची टिप्स, तांदूळ हा बारीक दळलेला असावा तरच त्याचे घावण छान असे जाळीदार बनतात। तांदळाची पिठी घेतलेली आहे, म्हणजे तांदूळ गिरणीतून दळून आणल्यानंतर त्याचं पीठ मी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। मैत्रिणींनो, पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकलं की घावण फसतात। थोडं थोडं पाणी घाला, गरज वाटली तर नंतर त्यामध्ये पाणी ॲड करू शकता, परंतु पाणी जास्त झालं तर पूर्ण घावण जमणार नाहीत, आणखी पीठ त्यामध्ये ॲड करावं लागेल। गाठी म्हणजे गुठळ्या न होता हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आणि पीठ भिजवल्यानंतर लगेच जरी घावण बनवायला घेतले तरी पटकन बनवता येतात। आणि घाई गडबडीच्या वेळेला जर मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचे असेल तर असे तांदळाच्या पिठाचे घावण बनवून देऊ शकता। मी ते जास्त प्रमाणात बनवते, कारण माझ्या 2 मैत्रिणी घरी येणार होत्या आणि त्यांना माझ्या हातचे घावण खायचे होते, त्यामुळे म्हटलं आज थोडे जास्त बनवायला घेऊया, म्हणून पीठ जास्त घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ भिजवून घेते। पीठ अजून घट्टसर आहे, सुरुवातीला अंदाज येत नाही, त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं। आणि तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते, पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला म्हणजे बॅटरची कशी ठेवायची आहे। पीठ जास्त सैलसर झालं तर घावण तुटतात, घट्टसर झालं तर छान अशी जाळी पडत नाही। हे बघा, तांदळाच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाणी घातल्यानंतर दाखवते, असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशी कन्सिस्टन्सी असेल तर थोड्याशा गुठळ्या आहेत, आणखी फोडून घेते, पण कन्सिस्टन्सी बघा, आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। हे बघा, पहिलं पाठीमागं असं बॅटर तुम्हाला पाठीमागं दिसत असेल, अशा पद्धतीने बॅटर पळीवरती राहिलं की आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी योग्य अशी झाली आहे बघा। लक्षात येत नसेल तर ही ट्रिक वापरू शकता, किंवा अशी कन्सिस्टन्सी असेल किंवा तव्यामध्ये थोडंसं बॅटर सोडून जाळी जर नाही पडली तर आणखी त्यामध्ये पाणी जे आहे ॲड करू शकता। गरम तव्यामध्ये ज्यावेळी बॅटर आपण पसरून घेतो त्यावेळी जाळी जर पडत नसेल तर बॅटर सैलसर करून घ्यायचं आणि जास्त जर तुम्हाला सैलसर वाटत असेल तर थोडं त्यामध्ये पीठ ॲड करायचं। पीठ भिजलेलं आहे बघा, एक 5 मिनटं मी साईडला ठेवलेलं, लगेच करायला घेतले, पटकन होतात, अर्धा तास झाकून ठेवलं तरी चालेल। हे बघा, छान पीठ भिजलेलं आहे। आता याचे घावण बनवूया। आता घावण बनवण्यासाठी जो भिडाचा तवा भेटतो तो इथे वापरते, तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करू शकता किंवा डोश्याच्या तव्यामध्ये करू शकता। मैत्रिणींनो, कॅमेरा बंद झाला त्यामुळे तुमच्याबरोबर तो व्हिडिओ नाही झाला, पण जाळी बघा किती छान अशी पडले। परत तुम्हाला एक बनवून दाखवते। हा भिडाचा तवा आहे, याला कांद्याच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेलाचा कमी वापर करते, थोडंसं तुम्ही कोकणी भागातले जर व्हिडिओ पाहिले ना तर ते भरपूर तेलाचा वापर करतात, परंतु इथे थोडंसं मी कमी तेलामध्येच हे बनवते, पण खूप छान असे न तुटणारे आणि जाळीदार होतात बघा। तव्याला तेल पुसून घेतलं, आता बॅटर छान असं पसरून घ्यायचं एका फुलपत्राच्या साहाय्याने। ज्यावेळी बॅटर घेतो त्यावेळी छान ढवळून घ्यायचं आणि फुलपत्रामध्ये असं घेऊन छान असं बॅटर पसरून घ्यायचं बघा। आणि त्यावरचे जे पांढरे बुडबुडे जे आहे ते ट्रान्सपरंट झाले की त्याच्यावरती झाकण ठेवायचं। मैत्रिणींनो, घाई गडबडीत व्हिडिओ बनवते,
अगदी अर्ध्या ते 1 मिनिटासाठी वाफ द्यायची आणि हाय फ्लेमवरतीच सुरुवातीला तुम्हाला हे गॅसवरती बॅटर पसरून ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी हाय फ्लेम ठेवायची आणि झाकण ठेवल्यानंतर मिडियम फ्लेमवरती छान असे हे घावण वाफवून घ्यायचे. झाकण काढायचं आणि त्याची बाजू नाही पलटली तरी चालेल. मी थोडीशी बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण छान असं शेकून घेते. परंतु घावण एका बाजूने छान असं भाजतात आणि दुसऱ्या बाजूला वाफ बसली की बांबूचे ज्या बुटे असतात त्यामध्ये ते काढून घेतात किंवा एखाद्या जाळीवरती हे काढून घ्यायचं. थोडं थंड झालं की नंतर तुम्ही एकावरती एक ठेवू शकता, नाहीतर ते कसं एकमेकांना चिकटतात. बनवलेलं घावण एका बांबूची जी बुटी असते त्यावरती काढून घेतलं. पुन्हा कांद्याच्या साहाय्याने थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे तव्याला, म्हणजे तव्याला घावण चिटकत नाही. बघा थोडंसं कांद्याच्या साहाय्याने असं तेल पसरून घेतलं आणि पुन्हा बॅटर जे आहे ते फुलपात्राने छान असं म्हणजे ढवळून घ्यायचं आणि पुन्हा बघा असं फुलपात्राने छान असं बॅटर पसरून घ्यायचं. छान जाळी पडते बघा. आणि थोडंसं ट्रान्सपरंट झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही. आता मी ते झाकण ठेवते, अर्ध्या मिनिटासाठीच वाफ देते. हे बघा छान अशी वाफ बसलेली आहे. आता हे बघा किती अलगद तव्यापासून साईडला होतं आहे बघा. तव्याला चिटकत नाही किंवा तुटत नाही. छान पांढरे शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावण बनतात बघा. आणि पटपट असे बनवता येतात. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये एक घावण बनतो बघा. जास्त त्याला वेळ पण लागत नाही. आणि घावण असे पटपट झाले की न तुटणारे जमले की घावण जमले म्हणायचं. आणि किती पांढरे शुभ्र जाळीदार असे झालेत बघा. मैत्रिणींनो, त्या वेळेला खूप साऱ्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करा. आणि तुम्ही पण घावण बनवायला जर शिकत असाल तर या पद्धतीने नक्की बनवा. आणि असं बांबूची जी बुटी आहे ना त्यामध्ये काढून ठेवलेत, म्हणजे आमच्याकडे याला बुटी म्हणतात, काही भागामध्ये टोपलं म्हणतात. बघा किती पांढरे शुभ्र असे घावण झालेले आहेत, तितकेच लुसलुशीत. आज मी घावण आणि त्यासोबत बटाट्याची भाजी बनवलेली. मैत्रिणींनो, किती छान अशी जाळी पडली बघा. पांढरे शुभ्र असे आणि रेशनच्या तांदळाचे बनवलेत बरं का मैत्रिणींनो. तांदूळ कोणताही जरी असेल तर तो जुना वापरायचा आणि गिरणीतून छान अशा बारीक दळून आणला की आयत्या वेळेला घाई गडबडीत अशा पद्धतीने घावण तुम्ही बनवू शकता. आता तांदळापासून कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड करेन. मैत्रिणींनो, घावण मला जमले का तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही घावण कशा पद्धतीने बनवता तेही कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंट नक्की करा मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.